नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण सुयश विद्यालय या ठिकाणी आहोत. आज पाहिलं असेल तर 16 जून आहे आणि आज शाळा चालू झालेली आहे. पहिली दुसरी या विद्यार्थ्यांची या ठिकाणी लगबग पाहिले असेल तुम्ही आणि काही पालक आहेत, तर त्यांची काय भावना असतं आपण जाणून घेऊया. ताई, काय सांगताल तुम्ही? आज तुमचा पल्ले घातला, कितीला घातलाय, काय नाव आहे त्याचं? माझ्या पल्ल्याचं नाव जैनब इरफान बागवाने, पहिलीला घातलेली आहे. खूप छान वाटलं. शाळेचं नियोजन, शाळेचं सगळं व्यवस्था अशीच पुढे पण शाळेने आम्हाला साथ द्यावी हीच शाळेकडनं अपेक्षा. तुमच्या टायमिंगची पहिली आठवली असेल आणि आजच्या टायमिंगची जर पहिली आठवली तर काय बदल वाटतो? म्हणजे विद्यार्थी आपल्या टायमिंगला रडत होते, पडत होते, पालक घेऊन येत होते. आज जर पाहिलं असेल तर आई वडील दोन्ही पालक येतात आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याला घालवतात आणि विद्यार्थी देखील आवडीने येतो. त्याबद्दल काय सांगते? आपल्या वेळेस जर पाहिलं होतं तर मुलं एवढी रडत होती की त्यांना आई वडिलांसोबत रिटर्न घरी पाठवत होते, पण आज मुलं एवढी खुश आहेत की त्यांना घरी सुद्धा नको वाटायलंय की आई वडिलांसोबत परत जायला. म्हणजे एवढं छान शाळेने नियोजन केलेलं आहे. सुयश विद्यालयामध्ये तुम्ही पाल्य घातला. सुयश विद्यालयच का? तुम्हाला काय शाळेचं आवडतं? कारण सुयश विद्यालयामध्ये मुलं ही खूप अटॅचमेंट आहेत शिक्षकांशी आणि शिक्षक पण इतके खूप चांगले आहेत की मुलांना इतकं अटॅचमेंट आहे शिक्षकांचं की घरी नको म्हणतायत मुलं आई बापांपाशी आणि शिक्षकांपाशी जाण्यासाठी खूप आतुरता असतात. घरी एखाद्या वेळेस सुट्टी जरी असली घरी तरी असं म्हणतात की मम्मा मला शाळेत जायचंय, स्कूलला जायचंय, मला स्कूलला सोड. म्हणजे इतकी सुयशची आणि मुलांची अटॅचमेंट आहे की सांगू शकत तुमचा पाल्य आज रडला का? काय मुलगी आहे का मुलगा आहे ते सांगा, तिचं नाव पण सांगा. माझी मुलगी धनश्री अभिजित शिंदे आहे. आता दुसरीमध्ये आहे आणि आज पहिला दिवस असल्यामुळे आज इतकं छान स्वागत झालं त्यांचं की मुलं इतकी खुश होती सगळं बघून त्यांच्या की असं रडण्याचं काहीच कारण नव्हतं त्यांच्यामध्ये. पाहिलं असेल की विद्यार्थी देखील आज आपण या ठिकाणी रडले नाहीत. एखाद दुसरा विद्यार्थी रडला, परंतु पालकाची आणि विद्यार्थ्याची जी आवड आहे शाळेची ती कुठेतरी चांगल्या पद्धतीने आज पाहायला मिळाली. आणि एकंदरीत पाहिलं असेल तर सुयश विद्यालयामधलं जे वातावरण आहे ते शिक्षण तर झालंच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी त्यांना हसत खेळत शिक्षण देणं हे देखील कुठेतरी या ठिकाणी केलं जातं असं पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी रडणे हा विषय थोडासा बाजूला राहतो आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिक्षण होतं आणि विद्यार्थी न रडता हसत हसत शाळेमध्ये येतो आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिक्षण घेतो असं देखील या ठिकाणी वाटतं. आपला आज पाल्य सुयश विद्यालयामध्ये घातला, बरोबर का? आपण जर पाहिलं असेल की बऱ्याच शाळा आहेत, परंतु सुयश विद्यालयच का? कारण इथला पाया चांगला आहे, मजबूत आहे आणि बेसिक चांगलं आहे. लहान मुलांसाठी चांगली व्यवस्था आहे आणि चांगलं. मला माझा पहिला मुलगा घातला त्यामुळे मला भारी वाटलं म्हणून मी दुसऱ्या मुलाला इथे ऍडमिशन घेतलं सुयशला. काय वाटतंय, म्हणजे आपल्या टायमिंगला शाळा कशा होत्या, आजच्या काळातल्या शाळा कशा आहेत आणि काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं? जे पहिलं जे होतं शाळा थोडं वेगळं पद्धत, पण इथं कसं आहे लहानपणापासून जे आम्हाला 5वीला एबीसीडी होती ती आता पहिलीला ह्या मुलांना सुयशमध्ये एबीसीडी इंग्लिशमध्ये बोलायला शिकवलं जाते. त्यामुळे मला सुयश चांगलं वाटलं म्हणून मी सुयशला त्यांना पोरांना घातलं. नाही, पण पाहिलं असेल की अभ्यासक्रम देखील आपल्या टायमिंगचा वेगळा होता, म्हणजे हार्ड कमी होता. आज हार्डचा वाढलेला आहे, स्पर्धा देखील वाढलेल्या आहे. त्या मानानं शिक्षण सुयश मध्ये मिळते म्हणून तुम्ही या ठिकाणी घातलेलं आहे, बरोबर का? परंतु ती विश्वासार्हता सुयश कशा पद्धतीने जपतंय? क्रीडा असू देत किंवा शैक्षणिक गुणवत्ता असू देत, कशा प्रकारे जपत असं तुम्हाला वाटतंय? त्यांचं कसं आहे, त्यांचं मला आभार वाटतं त्यांचं, कारण त्यांनी इतकं ट्रेन केले लहान मुलांना की चांगलं प्रकारे त्यांना शिक्षण दिले. क्रीडा वगैरे त्यांचं खेळाडू वगैरे चांगलं चांगलं केलं आणि बाकीचे स्पर्धा वेत म्हणतात, पर बाकीचे अभ्यास म्हणून चांगलं व्यवस्था केली. त्यामुळे मला भारी वाटलं. तुमचा पाल्य आज रडला का? म्हणजे आपण जर तुमच्या टायमिंगला आठवलं असेल तर पाल्य बऱ्यापैकी रडायचे आणि शाळेमध्ये यायचे, परंतु तुमचा पाल्य रडला का आज? नाही, पाल्य माझं रडलं नाही, कारण त्याला त्याची इच्छा होती. मला माझ्या भावाला तिथं सुयशला टाकलं, मला बी सुयशात पाहिजे. त्यांची चांगली व्यवस्था केली म्हणते. लहान मुलगा माझा पण तिथंच हे केलं.
आपण सुयश विद्यालय बार्शी या ठिकाणी आहोत. आपण जर पाहिलं असेल तर आज 16 जून आहे आणि सर्वत्र आज शाळा चालू झालेल्या आहेत. या ठिकाणी देखील पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे. प्रवेश प्रक्रिया देखील चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे. आपल्या बरोबर संस्थापक अध्यक्ष नलवड सर आहेत. सर काय सांगता येईल म्हणजे आपल्या ज्या ज्या शाळा जुन्या होत्या आणि आजची शाळा ह्याच्यामध्ये काय फरक वाटते तुम्हाला? आजची शाळा म्हणजे सुरुवातीला आपली शाळा सुरू झाल्यानंतर आठवडाभर सुद्धा पालक आणि विद्यार्थी यांना आज तर शाळा सुरू झाली असं वाटत होतं. परंतु आज 16 जून आहे, शाळेचा पहिला दिवस आहे. पहिली आणि दुसरी हे वर्ग आज आपण बोलावलेले आहेत. बाकीचे वर्ग आपण यापूर्वी चालू केलेले होते. आज मला आनंद वाटतो की पहिलीचे 400 ऍडमिशन झालेले आहेत आणि दुसरीचे 380 ऍडमिशन आहे. पहिल्या दिवशी तो मोठा हॉल, 1000 लोकांचा मोठा हॉल आपल्या त्या पूर्ण विद्यार्थ्यांनी पूर्ण भरून गेलेला होता. पहिल्या दिवशीची उपस्थिती पाहून खूप आनंद वाटला आणि विद्यार्थी पहिल्या दिवशी इतक्या उत्साहानं शाळेत आले. नाहीतर आपण शाळेत जाताना शाळेचा पहिला दिवस म्हणल्यानंतर रडणं, माग रेंगाळणं असं होतं. परंतु 1 किंवा 2च विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थी आई वडिलांपासून पळत आमच्या शाळेत आले. खूप समाधान वाटलं, आनंद वाटला. तर ह्याच प्रश्नाचं परत एकदा उत्तर विचारतो की पाहिलं असेल की बऱ्याच शाळेमध्ये बरेच विद्यार्थी रडतात, आई वडिलांना कवटाळतात, शाळेत जायचं नको म्हणतात. परंतु आज जर पाहिलं असेल तर सुयश विद्यालयामध्ये फक्त मला वाटतं 2 विद्यार्थी रडले. ही काय कला आहे सर? काय म्हणजे काय जादू करता तुम्ही की विद्यार्थी अगदी हसत खेळत तुमच्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचं संगोपन देखील करताय? इथं एक तर जमेची बाजू आहे की आपल्या 107 शिक्षकापैकी 97 महिला शिक्षक आहेत. जे सिनियर केजीला असतील, पहिलीला शिक्षक असतील, त्यांनी स्वतःचा एवढा त्या विद्यार्थ्यांना लळा लावलेला आहे आणि शाळेमधल्या ऍक्टिव्हिटी ही त्याच पद्धतीनं आनंददायी पद्धतीने घेतात. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना घरच्यापेक्षा शाळा आवडते. म्हणजे शाळेकडे मुलं येतात. म्हणजे एक ते महिला शिक्षकांची कला आहे. त्यांना माहिती असतं की मुलांना कसं हाताळावं आणि त्यांनी एक गेल्या वर्षी आपलीच मुलं आहेत, नवीन आलेली मुलं होती, परंतु त्यांच्यामुळं ती रममाण झालेली होती. पाहिलं असेल की सुयश विद्यालयामध्ये आपण पाहिलं असेल गुणवत्ता देखील तेवढी स्टँडर्ड आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की बऱ्यापैकी क्रीडा देखील आपण चांगल्या पद्धतीने उत्साहाने घेत आहात आता. तर हे दोन्ही करताना कितपत त्रास होतो? कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करता आणि कसं म्हणजे तुम्ही पहिलं क्रीडाकडे थोडं कमी लक्ष द्या, परंतु तुमच्या नंतर लक्षात आलं की क्रीडा देखील करायला पाहिजे आणि तो दोन्हीचा सांगड कशा पद्धतीने घालताय तुम्ही? एक आता जी इमारत होती त्या इमारतीमध्ये माझी पूर्ण शाळा चालू शकत होती. परंतु मला एक खंत होती की 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्याला शाळेची वेळ थोडी कमी पडत होती आणि ती वेळ कमी पडत असल्यामुळं त्यांच्या शालेय विषयाकडं आम्ही जास्त लक्ष द्यायचो आणि आठवड्यातनं 2च तास फक्त क्रीडेसाठी ठेवायचो. फक्त त्या विद्यार्थ्यांना या नवीन शैक्षणिक धोरणानुसार घड्याळी 7 तासाची वेळ देण्यासाठी मी पलीकडच्या 30 रूम बांधलेले आहे. 1 जुलै पासून त्यांची घड्याळी 7 तास शाळा चालू होईल, 9 तासिका होतील. त्याच्यामुळं क्रीडेचा सुद्धा दररोजचा तास विद्यार्थ्यांना आनंद वाटावा याच्यासाठी मी वेळापत्रकात नियोजन केलेलं आहे. पाहिलं असेल की सर स्वतः शिक्षण अधिकारी होते. शिक्षण अधिकारी म्हणल्याच्या नंतर सर्व शिक्षक, विद्यार्थी ह्याचा लळा 100% असणारच आहे. परंतु विद्यार्थी कसा घडला पाहिजे आणि त्याला कसं शाळेची आवड निर्माण झाली पाहिजे, हे नलवड सरांनी बेसिकली अभ्यास केला आणि त्या पद्धतीने सुयश विद्यालयामध्ये पॅटर्न राबवला. जर विद्यार्थी जर सेटल चांगल्या पद्धतीने झाला, तर तो पुढे काही करू शकतो, चांगल्या पद्धतीने घडू शकतो. हे सरांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं आणि तेच औषध त्यांनी या ठिकाणी कुठेतरी पेरलं असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण पाहिलं असेल की सुयश विद्यालय हा पॅटर्न कसा तुम्ही बार्शीमध्ये गाजताय हे तुम्ही देखील बघताय आणि सरांचं जी कष्ट करण्याची जी तयारी आहे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे मुख्याध्यापक असेल किंवा त्यांचा इतर स्टाफ असेल हा देखील कशा पद्धतीने झटतो आपण पाहिलं असेल. त्यामुळे कुठेतरी त्यांना सफल या ठिकाणी मिळत आहे आणि सुयशची भरभराटी अशी वाढत चालत आहे. आज चालू होताना 1 बिल्डिंग होती, परंतु आज जर पाहिलं असेल तर 3 बिल्डिंग आहेत आणि 3 बिल्डिंग मध्ये सुयश विद्यालय विखुरलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने सुयश विद्यालयाचा रिझल्ट देखील दोन्ही क्रीडा असो आणि शैक्षणिक असो दोन्ही मध्ये अव्वल स्थान प्राप्त करण्याचा नलवड सरांचा जो मानस आहे तो या ठिकाणी पूर्ण होताना दिसतोय. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.